नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी योद्धा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहणार आहोत मावा रोगाचा प्रादुर्भाव। मावा या रोगाविषयी सविस्तर माहिती आणि त्याचा प्रसार कसा होतो, त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या, कोणत्या पिकावर हा मावा रोग पडतो आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आता सध्या भेंडीच्या प्लॉटमध्ये आहे आणि भेंडीच्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात मावा या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। तर मावा हा रोग सध्या वातावरणात होणारे मोठ्या प्रमाणात बदल, दिवसभर ऊन, सकाळी थंडी आणि धुके यामुळे वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे। त्यामध्ये भेंडी असेल, गवारी असेल, भुईमूग त्याचप्रमाणे डाळिंब, शेवगा, घेवडा अशा विविध पिकावरती या मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे। मावा हा रोग पानाच्या खालच्या बाजूला असतो, पानाच्या खालच्या भागाला राहून रस शोषण करतो। त्याचप्रमाणे कवळ्या शेंड्यावरती माव्याचा प्रादुर्भाव होतो। कवळ्या शेंड्यावरील आणि पानाच्या खालच्या भागावरील रस शोषण केल्यामुळे पिकाची वाढ खुंटते, तसेच उत्पादनावर परिणाम होतो। आणि मावा हा पानाच्या खालच्या भागातून रस शोषण करून त्या ठिकाणी चिकट द्रव सोडतो। त्यामुळे त्या चिकट द्रवावरती मधासारख्या सोडल्या जाणाऱ्या चिकट द्रवावरती काजळी किंवा काळी भुरी अशा प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा हे अटॅक होतो। त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि त्याचा उत्पादनावरती, पिकाच्या वाढीवरती आणि एकंदरीत पिकावरती मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो। त्यासाठी योग्य उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी फवारणी करताना तुम्ही इमिडाक्लोप्रिड हे घटक असणारं इमिडाक्लोप्रिड हे घटक असणारं ॲडमायर हे कीटकनाशक घ्यायचं आहे आणि ह्या कीटकनाशकाचं प्रमाण घ्यायचं 50 ml 200 लिटर पाण्यासाठी। 50 ml 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं, तर 4 ते 5 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी हे याचं प्रमाण आहे। हे घेऊन यामध्येच हे ॲडमायर हे काय करतं, तर एक कीटकनाशक असून हे रस शोषणाऱ्या किडींचं, विशेषतः मावा असेल, थ्रिप्स, माइट्स या सर्वच किडींचं नियंत्रण करतं आणि याची फवारणी केल्यामुळे तुम्हाला 100% मावा या किडीचं नियंत्रण मिळेल। की कीड नियंत्रणामध्ये तुम्ही औषध घ्यायला गेला तर एखाद्या दुकानात गेला कीटकनाशकाच्या, तर तुम्हाला 150 रुपयापासून 3000पर्यंत म्हणजेच नीम तेलपासून ते बेनेविया या कीटकनाशकावरून वेगवेगळी व्हरायटीची तुम्हाला कीटकनाशकं मिळतील। परंतु जे मार्जिंग असेल असंच कीटकनाशक दुकानदाराकडून तुम्हाला दिलं जातं। त्यामुळे तुम्ही माव्यासाठी घेताना फक्त ॲडमायर हेच औषध घ्या आणि ह्या ॲडमायरची फवारणी तुम्ही करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। त्याचप्रमाणे त्याच्यामध्येच तुम्हाला चिकट द्रवामुळे येणारी भुरी किंवा बुरशी आणि करपा इतर बुरशीजन्य आजारासाठी तुम्हाला घ्यायचं आहे। त्यामध्ये रेडोमिल 2 ग्रॅमने घ्यायचं आहे। जर 15 लिटरचा तुमचा पंप असेल तर त्यासाठी 30 ग्रॅम रेडोमिल घ्यायचं। तर 200 लिटरमध्ये तुम्ही फवारणी करणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये साधारणतः 400 ग्रॅम रेडोमिल घ्यायचे आणि हे दोन्ही एकत्र करून याची फवारणी करायची। यामध्ये तुम्ही एखाद दुसरं टॉनिक हे घेऊ शकता, त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन किंवा इतर टॉनिक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही रेडोमिल 2 ग्रॅमनं 1 लिटरसाठी घ्यायचं आहे। तर 15 लिटरच्या पंपासाठी ॲडमायर हे घ्यायचं आहे तुम्हाला 4 ते 5 ग्रॅम आणि हे दोन्ही एकत्र करून सकाळी किंवा संध्याकाळी याची फवारणी करायची। त्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला उत्तम असा रिझल्ट मिळेल। इतर कोणतीही औषधं फवारून वेळ घालवण्यापेक्षा किंवा उत्पादन घट करून घेण्यापेक्षा याची फवारणी तुम्ही केली तर तुम्हाला 100% असा रिझल्ट मिळणार आहे। तर सध्या भेंडी असेल, गवारी असेल या पिकावरती मोठ्या प्रमाणात हा मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे। सध्या आपण भेंडीच्या प्लॉटमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे आणि याच्यासाठी तात्काळ फवारणी करणं अत्यंत आवश्यक असतं। तर असंच कोणत्याही पिकावरती माव्याचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही याची फवारणी करू शकता। सध्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात माव्याचा प्रादुर्भाव होतो आहे, त्यासाठी तुम्ही ही फवारणी करू शकता आणि 100% तुम्हाला मावा या किडीचं किंवा इतर किडींचं नियंत्रण या औषधातून मिळणार आहे।
असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शेतकरी योद्धा यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.